श्री स्वामी समर्थ. मी मोहिनी तुमच्या सगळ्यांचं परत एकदा स्वागत करते आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये. तर माझ्याकडून तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि स्वामीमय शुभेच्छा. तर 28 ऑक्टोबर वार सोमवार या दिवशीपासून दिवाळीला सुरुवात होत आहे. 28 तारखेला वसुबारस आणि रमा एकादशी आहे. तर वसुबारसची नेमकी पूजा कशी करायची आहे, तर प्रत्येक महिलेने वसुबारसच्या दिवशी गाय वासराची पूजा करायची आहे. त्याचबरोबर प्रत्येक आईने आपल्या मुलासाठी मुलाच्या आरोग्यासाठी मुलाच्या आयुष्यासाठी आपल्याला वसुबारसची पूजा नक्कीच करायची आहे. तर अगदी सोप्या पद्धतीने आपल्याला वसुबारसची पूजा करायची आहे. तर त्याची पूजा मांडणी नेमकी कशी आहे, पूजा नेमकं कशी करायची आहे, हीच मी तुम्हाला थोडक्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. तर आपल्याला सगळ्यात आधी देवघराच्या समोर किंवा तुमच्या घराच्या कोणत्याही ठिकाणी तुम्ही ही पूजा करू शकतात. त्यासाठी आपल्याला सर्वात आधी चौरंग घ्यायचा आहे. तुमच्याकडे जर समजा चौरंग नसेल तर पाट, जे काही तुमच्याकडे उपलब्ध असेल ते आपल्याला घ्यायचं आहे. त्याच्यावरती आपल्याला लाल कलरचा कपडा अंतरायचा आहे. त्याच्या समोरच आपल्याला रांगोळी काढायची आहे. गोपद्म किंवा तुम्हाला जशी रांगोळी येत असेल तशी तुम्हाला रांगोळी काढायची आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे आपल्याला प्रत्येक कोणतीही तुम्ही पूजा करा, सगळ्यात आधी आपल्याला दीप प्रज्वलित करायचा आहे. तर इथे मी दीप प्रज्वलित केलेला आहे. तुम्ही साधा दिवा पण लावू शकता, परंतु रमा एकादशी पासून म्हणजेच वसुबारस पासून दिवाळीला खऱ्या अर्थाने सुरुवात होते. त्याच्यामुळे मी इथे 2 अशा पंत्या लावलेल्या आहेत, कारण दिवाळीमध्ये पंत्याला जास्त महत्व आहे. त्यामुळे मी इथे 2 पंत्या इथे लावलेल्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला पूजेचे पानं म्हणजेच नागिनीचे जे पानं असतात खायचे, ते आपल्याला इथे असे 2-2 पानं ठेवायचे आहेत 3 ठिकाणी. आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे तर कोणत्याही पूजेमध्ये आपल्या गणपती बाप्पांना आधी स्थान दिलं जातं. गणपती बाप्पांची स्थापना पूजेमध्ये केली जाते. त्यामुळे मी इथं गणपती बाप्पा घेतलेले आहेत. तर गणपती बाप्पांना आपल्याला स्नान घालायचं आहे. आणि वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पांचा हा मंत्र म्हणून आपल्याला नंतर पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने, न तापवलेल्या दुधाने गणपती बाप्पांना अभिषेक घालायचा आहे. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. त्याच्यानंतर आपल्याला परत एकदा पाण्याने गणपतीला स्नान घालायचं आहे. ओम गण गणपते नमः, ओम गण गणपते नमः. तर अशा प्रकारे गणपतीला स्नान घातल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचं आहे. आणि जे आपण हे पानं ठेवलेली आहेत त्याच्यावरती थोड्याशा आपल्याला अक्षता ठेवायच्या आहे. आणि त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांना इथे अशा प्रकारे हे ठेवायचं आहे आपल्या पूजेमध्ये. याच्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना कुंकू वगैरे लावायचं आहे. कुंकू लावल्यानंतर परत एकदा गणपती बाप्पांना त्यांच्या आवडीचं फूल, तुम्हाला जे कोणतं फूल मिळेल ते तुम्ही आपल्या देवाला व्हायचं आहे. तर मी हे इथं गणपती बाप्पांना फुल अर्पण केलेलं आहे. आणि गणपती बाप्पांच्या सगळ्यात आवडत्या दुर्वा म्हणजेच हे इथं मी गणपती बाप्पांना ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर आपल्या पूजेमध्ये आपल्याला बालकृष्ण म्हणजेच आपल्याला श्रीकृष्णाची पण स्थापना आपल्या पूजेमध्ये करायची आहे. कारण श्रीकृष्णाला गाय प्रिय होती, गायीवरती अत्यंत प्रेम श्रीकृष्णाचं होतं. त्याचप्रमाणे गायीला पण श्रीकृष्णाचा अतिशय लळा होता. त्यामुळे आपल्याला श्रीकृष्णाची पण स्थापना आपल्या पूजेमध्ये करायची आहे. त्याच्यामुळे आपल्याला श्रीकृष्णाला प्रथम स्नान घालून घ्यायचं आहे. आणि आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असा श्रीकृष्णाचा मंत्र म्हणून आपल्याला श्रीकृष्णाला स्नान घालायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. त्याच्यानंतर आपल्याला श्रीकृष्णाला स्वच्छ असं या वस्त्राने, या कपड्याने आपल्या पुसून घ्यायचं आहे. आणि पुसल्यानंतर हा जो कडचे आपण जे पानपूजेचे ठेवले त्याच्यावरती पण आपल्याला अक्षता ठेवायच्या आहेत. आणि याच्यावरती श्रीकृष्णाची आपल्याला स्थापना करायची आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर समजा घरामध्ये अशी श्रीकृष्णाची मूर्ती असेल तर तुम्ही आवश्यक, श्रीकृष्णाला बासरी अतिशय प्रिय आहे, त्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारची ही बासरी श्रीकृष्णाजवळ आहे, माझ्याजवळ म्हणून मी ठेवली आहे. तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही. तर श्रीकृष्णाला पण आपल्याला कुंकू वगैरे लावायचं आहे. आणि श्रीकृष्णाला पण आपल्याला फूल अर्पण करायचं आहे.
तुमच्याकडे पिवळं असेल तर तुम्ही पिवळं पण फुल व्हा, किंवा जे तुमच्याकडं तुम्हाला जे अवेलेबल असेल ते तुम्ही फुल इथं ठेवू शकता. त्याच्यानंतर आपल्याला गोमाताची म्हणजेच गाय वासराची आपल्याला पूजा करायची आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला आईचं महत्व दिलं जातं, कारण गायीमध्ये 33 कोटी देवांचा वास असतो. त्याच्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये गायीला अतिशय अनन्यसाधारण असं महत्व आहे. तर इथे आपल्या गायीला स्नान घालून घ्यायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. त्याच्यानंतर आपल्याला गाईला स्नान घातल्यानंतर गोमातेला आपल्याला व्यवस्थित असं पुसून घ्यायचं आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. गोमाता की जय. आणि पुसून घेतल्यानंतर आपल्याला जे मध्यभागी आपण पानं मांडलेले आहेत त्या ठिकाणी आपल्याला अक्षदा ठेवायच्या आहेत. आणि त्या अक्षदा ठेवल्यावर त्याच्यावरती आपल्याला गोमाता अशा प्रकारे ठेवायची आहे. स्थापना गोमातेची करायची आहे. आपल्याला गोमातेला पण व्यवस्थित हळदी कुंकू लावायचं आहे. इथं पायाला व्यवस्थित असं गोमातेच्या आपल्याला कुंकू लावायचं आहे. वासराला कुंकू लावायचं आहे. आणि आपल्याला गोमातेला पण सुंदर असं फूल जे तुमच्याकडे असेल ते फूल आपल्याला इथे अर्पण करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला गोमातेला स्थापना झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की आता गणपतीला आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे. तर या दिवशी एकादशी असल्यामुळे अन्नाचा नैवेद्य देवाला दाखवायचा नाहीये, किंवा 15 दिवसाची पण जी एकादशी असते त्या दिवशी पण आपण फळं दाखवू शकतात देवाला नैवेद्य म्हणून, पण अन्नाचा नैवेद्य आपल्याला चालत नाही. त्याच्यामुळे मी इथे गणपती बाप्पांना हा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेतलेला आहे. तर हे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य मी गणपती बाप्पांना दाखवणार आहे. त्यावरी तुळशी पत्र म्हणजे तुळशीचं पान ठेवणार आहे. जेव्हा आपण देवाला कोणत्याही केव्हा पण नैवेद्य दाखवतो तेव्हा तुळशीचं असं पान आपल्याला नैवेद्यावरती ठेवायचं आहे. त्याच्यानंतर मी आपली जी गाय आहे, वासरू आहे, त्याला पण हा गुळाचा नैवेद्य दाखवणार आहे. तर त्याच्यावरती पण मी हे तुळशी पत्र ठेवलेलं आहे. आणि श्रीकृष्णाला मी इथं हा फळ म्हणून नैवेद्याच्या स्वरूप मी फळ ठेवलेलं आहे. तर त्याच्याबरोबरच आपल्याला हे जे नैवेद्य आपण दाखवलेलं आहे त्याच्यावरती आपल्याला असं हे पाणी फिरवून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि आपल्याला मनोभावे आपण जी पूजा केलेली आहे गोमातेला आपल्याला ही विनंती करायची आहे की माझी पूजा स्वीकार करा. जशी मला जमेल मी तशी पूजा केलेली आहे. फुल नाही फुलाची पाकळी जसं म्हणतात आपण, तशा प्रकारे आपल्याला मनातून एकदम श्रद्धेने आपल्याला वसुबारसची आपल्याला अशा प्रकारे सोप्या पद्धतीने आपल्याला पूजा करायची आहे. तुम्ही धूप लावा किंवा उदबत्ती जे काही असेल तुमच्याकडे ते तुम्हाला इथं साईडला असं लावायचं आहे. आपल्याला ही अशा प्रकारची पूजा साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला करायची आहे. तर ग्रामीण भागामध्ये गोठे असतात, गोठ्यामध्ये गायी असतात. जर तुम्हाला शक्य झालं, जर तुम्ही ग्रामीण भागातील असाल तर आपल्याला गोट्यातील जी गाय असते, तुम्ही खरंच खूप नशीबवान राहताल की जर तुम्हाला गोट्यातल्या गायीची जर पूजा करायला मिळाली तर तुम्ही आवश्यक गोट्यातल्या गायीची पूजा करा. पायावरती पाणी टाकून गायीला आपल्याला हळदी कुंकू लावायचं आहे, नैवेद्य द्यायचा आहे आणि मनातून आशीर्वाद, मनातून प्रार्थना आपल्याला गायीला करायची आहे. त्याचबरोबर जर समजा तुम्हाला शक्यच नसेल तर तुम्ही समजा जिथं कुठे गाय असेल तिथे जाऊन पण तुम्ही गायीची पूजा करू शकता. आणि जर तेही जर नाही शक्य झालं तर शेवटी आपल्याला अशा प्रकारचे मनोभावेने आपल्याला गोमातेची पूजा करायची आहे. अशा प्रकारे आपल्याला वसुबारसची पूजा करायची आहे. पूजा झाल्यानंतर आपल्याला गणपतीची आरती करायची आहे, श्रीकृष्णाची आरती करायची आहे. आरती करून आपल्याला आपली पूजा संपन्न करायची आहे. तर अशी होती ही वसुबारसची पूजा. ही पूजा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त या व्हिडिओला शेअर करा. आणि तुम्ही जर आणखी स्वामींची मोहिनी हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आवश्यक सबस्क्राईब करून घ्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.